गुड मॉर्निंग. आमचा आता चाय नाश्ता झाला आहे. माझा मोठा मुलगा बघा काय करतो. पोचा मारतोय पोचा. सांगायचा उद्देश हा आहे की मुलांनी पण थोडंफार तरी मम्मीला हेल्प केलं पाहिजे, हो की नाही? तर कमेंटमध्ये सांगा. मुलांनी नुसतं बाहेरच फिरायचं नाही, स्कूलला पण जायचं, होमवर्क पण करायचं आणि मम्मीला हेल्प पण करायची, हो की नाही? आता आमचा चाय नाश्ता झाला आहे. बघूया जेवणाला काय बनायचं. आज सॅटर्डे तर सुट्टी आहे, आज शाळा. आज सकाळी सकाळीच एक सॅड न्यूज आली होती. खूप वाईट वाटलं ते ऐकून. आणि सॅड न्यूज म्हणजे हे आहे की माझा चुलता आहे, त्या चुलतेच्या मुलाने फाशी घेतली आहे. तर खूप वाईट वाटलं, कारण की घरामध्ये तो एक सभ्य मुलगा होता त्यांच्या. आणि काय माहिती काय झालं की त्यांनी असं विचार करून असा कदम उचलला. खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की असं जवान मुलं असे करतात म्हणून. सनी बघा, माझा मुलगा तर जातोय आता बाहेर. पटापट पोचा मारून सनी गो. गेला पण पोचा मारून. असं असतं. तेच खूप वाईट वाटतं. असं मुलांनी लहानचं मोठं करा मुलांना, आणि प्लस काही अशा गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये येतात आणि ते असे कदम उचलतात. त्यांनी थोडासा विचार करायला पाहिजे यार. जीवनात सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे. तुम्ही असा कदम नका उचलू ना डायरेक्टली जीवनाचा, की डायरेक्ट तुम्ही जीवनच संपवून टाकतात. आता खूप मोठे प्रॉब्लेम येतात, किती काय काय बापरे. कोणाच्या जीवनामध्ये एवढे संकट येतात तरी त्या पार करून सनी पुढे जातात. आणि होतं ना तसं, असं थोडं की सुधार होत नाही, होतच ना. सगळ्या गोष्टीला सोल्युशन आहे. ह्या कदम उचलू नका तुम्ही. मी फक्त एवढंच सांगायचा उद्देश आहे की लहानचं जन्म देणारे मायबाप वगैरे ते जन्म देतात, तुम्हाला वाढवतात, आणि प्लस तुम्ही जवान झाले त्यांना तुम्ही कमाचे हे झालेत, कमजप्त झालेत की तुम्ही असे कदम उचलतात. त्या आईवडिलांनी काय करायचं? माझा चुलता तर पहिल्यापासूनच बेवडा होता, म्हणजे दारू वगैरे जास्तच प्यायचा, तर त्याला सवयच लागून गेली. पण आता आता असं झालं ते मुलांनी पण तेच केलं. आणि तो एकटा मुलगा होता कमवणारा वगैरे. आणि आता असं वाईट वाटतं ना त्या गोष्टी. आता सकाळी सकाळीच मला एवढं वाईट वाटलं की अरे, तोच एक घरामध्ये व्यक्ती चांगला होता, समजदार होता. कुठंही दिसलं की ताई कुठे चालले, काय येत नाही तू माझ्या घरी, तू ओळखत नाही मला, असं बोलायचा. असं वाईट वाटतं त्या गोष्टीचं की काय चुकीचं केलं याने. सगळ्या गोष्टीचं सोल्युशन असतं. मी सर्वांना सांगते की तुम्ही असं कदम उचलू नका. कधी काही संकट येऊ द्या, सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं ह्या जीवनामध्ये. आणि त्या सामोरं गेलं तर पुढचे दिवस पण खूप चांगले असतात. किती संकटाचे दिवस येतात पण तरी तर आपल्याला चांगले दिवस पण येतात ना, त्याच्यापेक्षा चांगले दिवस येतात. तुम्ही असा विचार करू नका आणि असं करूही नका त्याच्यारिक्त, कारण की फॅमिलीला पण खूप तकलीफ होते. आणि ते माणूस गेल्यावर नुसतं त्याचा फोटो दिवालावर तणगून त्याला बघत राहायचं बस, कारण तो गेला, तो गेला, सो गेला, फक्त त्याचा फोटो राहतो दिवाळावर. तसं काही करू नका तुम्ही. जीवनात तुम्हाला खूप काही आहे. अरे चांगलं लग्न वगैरे हे ते किती लाईफमध्ये खूप अनमोल जीवन आहे लाईफमध्ये. लग्न, मुलगी बघणं, अरे ही छोटे छोटे सण पण नाही ना खूप हॅपी असतात माहिती.
खूप हॅपी असतात. लव्ह मॅरेज म्हणा या अरेंज मॅरेज म्हणा, मुलीला बघायला जाणं, एंगेजमेंट, बसता, लग्न, कोणाची इच्छा घोड्यावर चढायची असते, घोड्यावर बसायची असते, अशा छोट्या छोट्या गोष्टी पण खूप हॅपी दे असतात. असं काही करू नका यार. आई वडील खूप सोचतात की हां माझ्या मुलाचं लग्न होईल, माझ्या मुलाला मुलगी बघायची, असं तसं, आणि तुम्ही लोक असे कदम उचलतात. खूप वाईट वाटतं. जवान होतात आणि तुम्ही लोक छोट्या छोट्या गोष्टींनी अशा गोष्टी करतात ना की विचार येतो की अरे किती छान होता हा मुलगा, त्याचा नेचर किती छान होता, आणि प्लस त्याने असं केलं, का केलं असेल कोणाला माहिती नाही. आणि आजच्या जनरेशनमध्ये कोणी काहीही करू दे, मरू दे, धरू दे, काहीही करू दे, कोणाचा मॅटर हो, कोणाचा काहीही हो, जीवानं जातो माणूस आणि फॅमिलीला तकलीफ होते. बाकीचे लोक काहीही करत नाही. कशामुळे केलं, काय केलं, काही कोणाला घेणं देणं नाही, काहीही होत नाही. त्याच्यासाठी मी म्हणते अरे तुमच्या जीवनाला जपा, जपा, आपल्या फॅमिलीला जपा, तुमच्या जीवनाला जपा. जीवन छान आहे, बनवलं कधी जिवंत, जीवन खूप छान आहे. सगळे संकट आपले येतात पण आणि जातात पण. येणारा रस्ता आहे तर जाणारा पण रस्ता असेलच ना त्याला. यार तुम्ही नका असं करू. खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचा. खूप मनाला हर्ट झालं मला. काय या मुलाने केलं असेल. सांगायचा उद्देश हाच आहे की नका करू तुम्ही पण. कुठल्याही संकटाला काहीही असो, पण सगळ्या गोष्टीला सोल्युशन आहे. जीवन देणं, फाशी घेणं, सुसाईड करणं हे सोल्युशन नाही आहे जीवनाचा. चांगले सोल्युशन पण आहे. जरा विचार करा, कोणाला शेअर करा, सांगा मनातली गोष्ट की मला ह्या गोष्टीने त्रास आहे, काहीतरी मार्ग निघेल का, माझं डोकं चालत नाही, तुम्ही तरी सांगा मला काहीतरी प्रॉब्लेम सोल्युशन आहे का. पण असं नका करू यार. खूप तकलीफ होते, खूप खूप तकलीफ होते. नका करू. सांगायचा उद्देश हाच आहे की फाशी, सुसाईड हे चुकीच्या गोष्टी आहे. तुम्ही करू नका. प्रत्येक गोष्टीला सामोरं जा. आणि बोलते ना त्याला याला रस्ता आहे तर जायला पण रस्ता आहे. हो, याला पण रस्ता आहे ना त्याला, तर जायला पण रस्ता आहे. सोल्युशन प्रत्येक गोष्टीला आहे. असं नका सोचू की याच्यावर सोल्युशन नाहीच आहे. ते तुमच्या दिमागात असतं की नाही याला सोल्युशन नाही. निघेल का नाही निघणार, सोल्युशन निघेल. पण जीवनाचा नका त्याग करू. सगळे संकट सारखे नसतात. सगळे संकट आले तरी त्यालाही सामोरं जावं लागतं. प्लीज तुम्ही असं काही करू नका. खूप वाईट वाटतं. हॅलो वाईज, सकाळी मी जे बोलली की चुलत्याच्या मुलाने अशी सुसाईड केली, त्यालाच आता ठेवून आलेलो आहे. आता आली मी घरी. आज काही वेळ काय भेटला नाही ब्लॉग वगैरे बनवायला जास्त. जेवढा भेटलं तेवढं मी. खूप वाईट वाटतं. असं करू नका तुम्ही पण. कोणाला काहीही असो, काही प्रॉब्लेम असो, शेअर करा कोणाला तरी. नाही शेअर करू, पण असं चुकीचा कदम कधी उचलू नका. बस एवढंच मी बोलते. खूप वाईट वाटलं ते सर्व बघून सनी. असं वाटत होतं काय या मुलाने केलं, काय याच्या दिमागात आलं काय माहिती. राग पण खूप होता. आणि ज्या लोकांना जास्त राग आहे ना ते कंट्रोल करा. कारण की थोडा वेळ राग असतो, नंतर मग तो शांत झाल्यावर मग आपल्यालाच असं वाटतं का आपण रागाच्या घरामध्ये असं काय केलं म्हणून. आता ते तिथं पस्तावा करायला जागाच नाही राहिली, कारण की जीवच चालला गेला. सो तसं काही करू नका. सुसाईड वगैरे ही चुकीची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टीला सोल्युशन आहे. तर मी एवढंच सांगेन. बस तुम्ही ब्लॉगला एंड करते. बस गुड नाईट, बाय बाय.